स्कॅन केलं ना, स्कॅन केलंय ना. तर आपण पाहतोय सुरेश धस हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी ते देशमुख कुटुंबियांशी संवाद साधणार आहे, शिवाय ग्रामस्थांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। ग्रामस्थांनी खरं तर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता, त्या पार्श्वभूमीवर आता सुरेश धस या सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत। सध्या या ठिकाणी सुरेश धस आणि धनंजय देशमुख माध्यमांशी संवाद साधतील, त्यानंतर ते आता काय भूमिका स्पष्ट करतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेलेत आणि त्यानंतर आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी देशमुख कुटुंबीय वारंवार मागणी करतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुरेश धस ह्याच्यात काहीच चुकीचं नाही, अजिबात सगळं एकदम जसं तसं आहे, जशाला तसं। ही सगळी सिस्टीम सगळी जी त्यांची असल्यामुळं ना, म्हणजे ह्याच्यात बऱ्याचशा त्रुटी राहण्याची शक्यता वाटायला लागली। जागोजागी तपासात अडथळे यायला लागले त्यांच्यामध्ये। केज पोलीस स्टेशनला एकही पुरावा द्यायची इच्छा झाली नाही। जे पुरावे निघले ते सर्वसामान्य जनतेने, जे ह्या चळवळीत आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत, त्या लोकांनी दिलेत। बीड जिल्ह्यातला कुठलाच CCTV फुटेज किंवा कुठला पुरावा ह्या पोलीस यंत्रणेनं काढला नाही। एवढी सेन्सिटिव्ह केस असताना सगळ्यात दुर्दैव मोठे DYSP जी यंत्रणा इथली आहे, ह्यांनी तपास एकदा त्यांच्याकडे दिला, हात झटकेले रात्री 11:30 वाजता सांगितलं की CIDकडे तपास दिला, पण ही जिम्मेदारी नसती त्यांची। सेन्सिटिव्ह केसमध्ये त्यांनी काहीतरी एखादं पाऊल टाकायला पाहिजे। तर आपण पाहतो या ठिकाणी धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे या सेन्सिटिव्ह केसमध्ये एकही न्यायालयीन बंद म्हणजे न्यायालयीन